भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पूर्वतयारीच्या बैठकीमध्ये डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांना जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केलाय। सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी व प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभाताई बनशेट्टी, आमदार प्रशांत परिचारक, निंबर्गी सर व उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांची उपस्थिती यावेळी होती। आपल्या मनोगतामध्ये प्राध्यापक निंबर्गी सरांनी व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। महायुतीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की मागच्या वर्षी जो देशभरात विजय मिळवला होता त्याहीपेक्षा मोठा विजय मिळवण्याचा संकल्प आपण सर्व कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक महिन्यापासून परिश्रमाचा ज्या पद्धतीने आपण बूथ स्तरावर काम करतोय, राष्ट्रीय अध्यक्षांनी दिलेल्या 23 मुद्द्यांवर काम करतोय, त्यातून आपला निर्धार तर व्यक्त झालेला आहे। निवडणुकीच्या या कालावधीमध्ये आपल्या कामाची रचना या सभागृहामध्ये असलेले माझ्या माहितीप्रमाणे 80% कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून निवडणुकीमध्ये सक्रिय काम करतात। निवडणुकीच्या कामाचा प्रचंड अनुभव असलेले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। पण काही कार्यकर्ते नव्याने आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांना देखील निवडणुकीची रचना कशी असते आणि निवडणुकीचं स्वरूप कसं असतं या गोष्टी माहीत व्हाव्यात। आणि त्याचबरोबर आपले जे उमेदवार आहेत डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा परिचय व्हावा। तसं तर आपण सर्वजण डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो। सोलापुरामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी भरीव योगदान दिलेलं आहे। मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये क्वचितच असा एखादा माणूस भेटेल ज्यांना डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा परिचय नसेल। प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की महास्वामींनी आपल्याला येऊन भेटावं। एक उमेदवार म्हणून राजकीय पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची इच्छा असते, पण निवडणुकीचा हा अतिशय कमी कालावधी आणि या कालावधीमध्ये सर्वजणांपर्यंत पोहोचणं माणूस म्हणतो की आम्हाला पुन्हा एकदा मोदीजींना आपल्याला पंतप्रधान करावंसं असं वाटतंय। पण ते वाटणं मगाशी साहेबांनी सांगितलं हवा भरपूर आहे पण त्या हवेला एखादा पंप लागतो। ते पंप म्हणजे आपण सगळे कार्यकर्ते ते पंप आपल्या सायकल ट्यूब मध्ये पासून भरण्यासाठी ते पंप त्या मतदानापर्यंत नेण्याचं काम आपण सगळे कार्यकर्ते करणार आहोत। आणि आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण गेल्या आपला स्वतःचा निवडणूक समजून आपण ह्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांना उतरायचं आहे। या निवडणुकीमध्ये आपल्याला भारतीय जनता पक्षाचा पुन्हा एकदा या देशाचा पंतप्रधान म्हणून आपल्याला नरेंद्रजी मोदींना बघायचं आहे। आणि या देशाचा विकास, या देशाचा सर्वसामान्य माणसाला तळागाळातल्या माणसाला ज्याने गेले 5 वर्षामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि सातत्यानं नरेंद्रजी मोदी साहेब म्हणत असतात की शेवटच्या माणसापर्यंत आपल्या ज्या योजना आपण पोहोचवायला पाहिजे आणि ते पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तेच काम आपण यापुढे या देशाचा विकास व्हायला असेल तर शेवटच्या माणसापर्यंत आपल्या योजना जायला पाहिजे। शेवटच्या माणसाचा विकास म्हणजेच हा देशाचा विकास त्यांनी सांगितलं। त्यांना पुन्हा एकदा या देशाचा पंतप्रधान करण्यासाठी आपण सगळे सज्ज राहूया। आणि या निवडणुकीमध्ये खरी मगाशी देशपांडे साहेब म्हणले की अवघड आमचं आहे। साहेब अवघड आमचं आहे खरं आहे, कारण कामं आम्हाला जास्त नाही आहेत। कामं माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ज्यांनी तळागाळातनं कामं करतात माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला 3-3 वेळा आमदार म्हणून निवडून दिलं। केवळ आमदार म्हणून नाही तर या राज्यातल्या 3 नंबरमध्ये मला जास्तीत जास्त बहुमताने निवडून दिलं असं हे या सोलापूरचे कार्यकर्ते। उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडूनच आपण कसं काम करणार हे वदवून घेतलं। जर तुम्ही साथ आहात तर 21वी शताब्दीमध्ये जर तुम्ही सगळे साथ देणार आहात, भारत देशातील सगळे, सोलापूर जिल्ह्यातील सर्वजण तुमचं 100% जर सहभाग असेल तर नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे या वर्षी 2019 इसवी सनामध्ये होणारा जो लोकसभा इलेक्शन आहे ते 3 लाख मताधिक्याने निश्चितच तुम्ही निवडून देणार यात काही संशय नाही। सगळ्यांचं जर
शताब्दीमध्ये भारत हा महासत्ता झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. बरेच काही गोष्टी आपल्या समोर सर्वजण मांडले. माझ्या मते मी या क्षेत्रात अत्यंत नौका अत्यंत मी प्रांजळपणाने ही बोलतो अत्यंत नौका आहे. परंतु गेल्या 32 आणि 35 वर्षापासून जी समाजसेवा मी केली, धार्मिक सेवा केली, शैक्षणिक सेवा केली, सगळ्या क्षेत्रामध्ये मी फिरलोय. या क्षेत्रामध्ये मी गेलो नाही, हा व्यक्ती मला घेऊन गेलेला नाही, यांच्याकडे मी पोहोचलो नाही, ही अशातली गोष्ट नाहीये. परंतु तीच शिदोरी घेऊन तुमच्या सगळ्यांच्या शक्ती प्राप्तामुळे मी आता राष्ट्र सेवेमध्ये मी प्रवेश करू. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना महाराजांना बहुमताधिक्याने विजय करू असा निर्धार यावेळी करण्यात आला.